माहूर शहरातील कपिलेश्वर मंदिरामागे असलेल्या कपिल नगरमध्ये किरण क्षीरसागर यांच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी घराच्या पुढील दरवाजाची कडी कोंडी गजाळीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश करत तिजोरीतील सोन्यासह नगदी 1.25 लाख रुपये तसेच देवघरातील चांदीचे साहित्य लंपास केल्याची घटना 27 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते 11 वाजता घडली होती। या घटनेतील आरोपींना माहूर पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केल्याने माहूर पोलिसांचे अभिनंदन होत आहे। माहूर शहरातील कपिलेश्वर मंदिर येथे रात्री 11 वाजताच्या दरम्यान चोरांनी दानपेटी फोडून रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु दानपेटीत काहीच नसल्याने चोरांनी आपला मोर्चा कपिलेश्वर मंदिराच्या मागील परिसरात कपिल नगर मध्ये वळविला। येथे बुलढाणा अर्बन बँकेत खानावळ चालवित असलेले किरण क्षीरसागर व 51 वर्ष राहणार कपिल नगर माहूर यांच्या घरात कोणीही नसल्याचे पाहून मुख्य दाराची कडी कोंडी गजाळीच्या सहाय्याने तोडून आत प्रवेश केला, तसेच घरातील तिजोरी फोडून यातील 6 तोळेपेक्षा जास्त सोने 1.25 लाख रुपये नगदी तसेच देवघरातील चांदीचे संपूर्ण साहित्य चोरांनी लंपास केले होते। श्वान पथकाचे पाचारण करण्यात येऊन चोरांचा मागोवा घेत असताना माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी गणेश मंदिराच्या बाजूला 2 युवक संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता एक अल्पवयीन चोरटा पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता। त्यास पाठलाग करून अटक करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ तपास चक्रे फिरवत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी, नागोराव आत्राम, आशिष डगवाल, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनुसया बोडखे, परमेश्वर कनकावार, पवन राऊत, गजानन जाधव, ज्ञानेश्वर वेलदोडे, अशोक जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनू भुरके यांनी चोरट्यांना 24 तासाच्या आत अटक केल्याने त्यांचे अभिनंदन होत असून माहूर येथील चोरटा अल्पवयीन असल्याने त्यास त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे। दुसरा चोरटा मोतीनगर दिग्रस येथील सराईत गुन्हेगार असून त्याने याआधी माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांची रिव्हॉल्वर चोरण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। चोरीतील ऐवज जप्तीची कारवाई सुरू आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।